तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला ऑलरेडी किर्लोस्करांची मोठी सून मानलंय, त्यामुळे तुझा आणि आदित्याचा साखरपुडा होणारच. हो हो बरोबर आहे, पण मी आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. तू कशाला काळजी करतेस? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. उद्याच्या तयारीला लाग. येस, फायनली फायनली मी जिंकले. आता उद्याच आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा होणार. हो, आणि आईला पण सांग. ठीक आहे, ठेवते फोन. बाय. काय ग, कोणाशी बोलत होतीस? अरे साजिरीचा फोन होता. ती सयादादाला घाबरलीये. मी समजवलंय तिला, बघू. बरं, हां, प्रीतमला मी सांगितलंय, तुला पण सांगते. मी आत्ताच प्रेसमध्ये बातमी द्यायला सांगितलीये प्रीतमला की आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा उद्याच होईल म्हणून. उद्या? अगं पण तू तर म्हणाली होतीस साखरपुडा पुढच्या आठवड्यात होईल म्हणून ना. हो, मी म्हणाले होते, पण आत्ताची परिस्थिती बघता मला असं वाटतं की साखरपुडा लवकरात लवकर झाला पाहिजे. हे बघ, आपण लग्न करू ना निवांत, सागर संगीत दिवाळीत, पण साखरपुडा मला असं वाटतं की आत्ता उरकून घेऊ. एकच मिनिट. हा, हॅलो. हा बोला. फायनली त्या मोलकरीण पारूचा पत्ता कट होणार आहे. आता माझी नेक्स्ट स्टेप असेल त्या साजिरीला माझ्या बाजूने करून घेणं. एकदा का आदित्य साजिरीचं लग्न झालं की मग तेही अगदी सहज शक्य होईल. वाव दिशा, फायनली फायनली तुझा ड्रीम कंप्लीट होणार आहे. येस. ए म्हातारे, ए म्हाताऱ्या, ए बोला. ए ऐक, गुड न्यूज आहे. त्या आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा आता होणार आहे. हा, पण साखरपुडा पूर्ण होईपर्यंत त्या म्हाताऱ्याला तुमच्या तावडीतून अजिबात सोडायचं नाही. तो जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत त्याचे इतके हाल करा, इतके हाल करा. ती मोलकरीण जेव्हा तिच्या बापाला समोरासमोर बघेल ना, तेव्हा तिचा थरकाप उडाला पाहिजे. आणि हो, मला यावेळेस कोणतीही गडबड नकोय. इथला साखरपुडा कंप्लीट झाला की तुम्हाला फोन करेन, मगच त्या म्हाताऱ्याला तिथून सोडायचं. कोणाला सोडणार आहे साखरपुड्यानंतर?